नमस्कार, माझे नाव शिवाजी निवृत्ती धोंडगे। मी राहणार मातोरी, तालुका जिल्हा नाशिक। तर माझे हे 2 एकरचा प्लॉट आहे, सुधाकर व्हरायटी आहे ही। तर या व्हरायटीला मी कोरोमंडलच्या ग्रेड वापरले आहे। ग्रेड नंबर पहिली वापरल्यानंतर मला ते खूप सारे अनुभव आले। एक सारखी फूट मिळाली आणि कॅनोपी बऱ्यापैकी मिळाली। चांगली कॅनोपी मिळाल्यामुळं म्हणजे सेटिंग पण चांगली होत गेली आणि 35 ते 40 दिवसापर्यंत मी एक पहिली ग्रेड वापरली आहे आणि त्याच्यानंतर मी सेकंड ग्रेड यूज केली। सेकंड ग्रेड यूज केल्यानंतर मी पानदेट परीक्षणला टाकलं का बाबा चला चेक करून बघू प्लॉटमध्ये काही कमतरता वाटते आहे का काय। तर सेकंड ग्रेड चालू केल्यानंतर मी पानदेट परीक्षण केल्यावर रिपोर्ट आले मला, तर त्याच्यात कुठल्याही प्रकारचं सगळं सेम समतोल सारख्या प्रमाणात गेल्यामुळं मला त्याच्यात कुठलीही कमतरता वाटली नाही। आजही माझ्याकडे रिपोर्ट आहे त्याचा। त्याच्यामुळं मग मी फक्त तेच देत गेलो आणि खूप सुंदर साईज अशी होत गेली त्याची। एक सारखी म्हणजे व्हेरिएशन नाही कुठल्या प्रकारचं प्लॉटमध्ये आणि साईज पण आज 20-22 mm याच्यात गेलेली आहे। खूप चांगला प्लॉट सेट झाला आहे आणि सॅम्पल पण ओके आला। कुठल्या प्रकारचं काही शुगरला अडचण नाही आहे। आज त्याला रेट पण चांगला मिळतो आहे, 80 रुपये रेट मिळाला आहे रोपसाठी आणि बऱ्यापैकी हार्वेस्ट होईल असं वाटतंय। तर हार्वेस्टिंग नंतर समजेल, पण प्लॉट पूर्ण एकदम सेट झाल्यामुळं त्या ग्रेडचा इतका फायदा झाला की सगळ्या प्रकारचे न्यूट्रल्स त्याला मिळाल्यामुळं शुगर आणि कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन नाही आहे, एक सारखेपणा आहे। प्लॉट एकदम मस्त बसला आहे। थँक्यू। कोरोमंडल ग्रोमोर फिट्सॉल, आता सगळं फिट आहे। तू हरू नको, तू रडू नको, शेतकऱ्याची जात तू, मार मुसंडी आव्हानाला वाघाची अवलाद तू चाल पुढं घड्याळ मातीत गाडून भीतीला अन दे ललकारी कसून कंबर संकट समयाला। आता सगळं फिट आहे रे, आता सगळं फिट आहे, हाती फिट्सॉल आहे रे।